तर नेक्स्ट कॉम्पोनंट जो आहे तो तुम्हाला इथं शेअर केलाय, दॅट इज इंडक्टर. तर इंडक्टर काय आहे, पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. की तुम्हाला आता सांगितलं की इंडक्टर जो आहे दॅट इज युज्ड फॉर एनर्जी स्टोरिंग पर्पज साठी आपण काय करतो, इंडक्टर कॉम्पोनंट जो आहे तो सर्किट मध्ये यूज करतो. तर एनर्जी जी आहे, कॅपॅसिटर जो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो आणि इंडक्टर जो आहे दॅट स्टोअर्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड फॉर्म मध्ये काय करतो, एनर्जी जी आहे ती स्टोअर करतो इंडक्टर कॉम्पोनंट. देन लॅब मध्ये आपल्या या टाईपचा इंडक्टर जो आहे तो अवेलेबल आहे. की कोर आहे, कोर वरती काय केलेली आहे, मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती वाउंड केली आहे. की नंबर ऑफ टर्न्स वरती काय असणार आहे, तर कॉइल्स वरती इंडक्टन्स जो आहे तो डिपेंड असणार आहे. तर इथं बघा नोट केलेलं आहे, इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल. तर कॉइलचे जे नंबर ऑफ टर्न्स आहे त्याच्यावरती काय, तर इंडक्टर जो आहे डिपेंड, इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड असणार आहे, दॅट इज इंडक्टर. देन इंडक्टरचं युनिट जे आहे की इंडक्टर जो आहे तो आपण काय करतो, युनिट जे आहे इंडक्टरचा हेनरी मध्ये आपण काय करतो, इंडक्टर जो आहे तो मेजर करतो. युनिट जे आहे इंडक्टरचं हेनरी आहे. देन नेक्स्ट इंडक्टरचं क्लासिफिकेशन जे आहे, तर क्लासिफिकेशन इथं शेअर केलेलं आहे की इंडक्टर जे आहे फिक्स टाईप मध्ये ऍज वेल ऍज व्हेरिएबल टाईप मध्ये इंडक्टर जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर फिक्स टाईप मीन्स व्हॉट, तर फिक्स टाईप मध्ये आपण इंडक्टर जो आहे एअर कोर इंडक्टर टाईप जो आहे तो स्टडी करणार आहे. देन फिक्स्ड मध्ये सेकंड टाईप जो आहे कोर इंडक्टर. तर कोर इंडक्टर मध्ये परत दोन सब टाईप्स जे आहे ते इथं शेअर केलेले आहेत. तर कोर इंडक्टर मध्ये सब टाईप जे आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे आयर्न कोर इंडक्टर शेअर केलेला आहे आणि सेकंड टाईप जो आहे फेराइट कोर इंडक्टर जो आहे तो शेअर केलेला आहे. देन नेक्स्ट वन जे आहे इंडक्टर मध्ये व्हेरिएबल इंडक्टर शेअर केलेला आहे. तर व्हेरिएबल इंडक्टर मध्ये दोन सब टाईप आहेत, स्लज ट्यून्ड इंडक्टर अँड सेकंड वन इज टॅप्ड इंडक्टर. दॅट आर दी टाइप्स ऑफ इंडक्टर. तर क्लासिफिकेशन की ज्यावेळी थेरी पेपर, थेरी एक्झामिनेशन असते दॅट टाइम तुम्हाला 2-2 मार्क्स साठी काय केलेले असतात, क्लासिफिकेशन जे आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेलं असतात. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टर, क्लासिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर किंवा क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर, की कोणत्याही एका टाईपचं क्लासिफिकेशन जे आहे ते तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारलेलं असतं. आता ऑनलाईन जर एमसीक्यू बेस्ड एक्झाम असेल दॅट टाइम तुम्हाला काय कोणताही एक टाईप दिला असेल, की सपोज एअर कोर इज द टाईप ऑफ रेजिस्टर इंडक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिला असेल फिक्स रेजिस्टर, फिक्स्ड इंडक्टर, फिक्स कॅपॅसिटर का व्हेरिएबल रेजिस्टर, व्हेरिएबल कॅपॅसिटर और व्हेरिएबल इंडक्टर. तर क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एअर कोर जो आहे दॅट इज टाइप ऑफ फिक्स इंडक्टर. देन कोर मध्ये दोन टाइप आहेत, आयर्न कोर अँड फेराइट कोर. दिस आर दी 2 टाइप्स ऑफ इंडक्टर. व्हेरिएबल मध्ये दोन टाइप आहेत, स्लज ट्यून अँड टॅप्ड इंडक्टर. देन नेक्स्ट जे आहे ऍक्च्युअल मध्ये कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो इथे इंडक्टरचा शेअर केलेला आहे. की कोर आहे, कोरचा क्रॉस सेक्शनल एरिया इंडिकेट केलेला आहे. कोर वरती काय केलेली आहे, तर मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती वाउंड केली आहे, दॅट इज नंबर ऑफ टर्न्स एन ने रिप्रेझेंट केलेले आहेत. तर नंबर ऑफ टर्न्स वरती काय असणार आहे, तुमची इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड असणार आहे, दॅट इज इंडक्टर. देन नेक्स्ट जे आहे की इंडक्टर जो आहे दॅट वर्क्स विथ मॅग्नेटिक फील्ड इन करंट कॅरिंग इंडक्टर. तर इंडक्टरचं इथे तुम्हाला काय केलेलं आहे, तर कन्सेप्ट जो आहे तो सिम्पल राईट हँड रूलने इंडिकेट केलेला आहे. तर राईट हँड रूलने काय इंडिकेट केलेलं आहे की इथं फिंगर्स काय रिप्रेझेंट करतायत, तर हा काय की तुमचा कंडक्टर आहे. देन याच्यातून तुम्ही काय करणार आहे, इलेक्ट्रिकल करंट पास करणार आहे. तर ज्यावेळी इलेक्ट्रिकल करंट पास करणार आहे दॅट टाइम कंडक्टरच्या अक्रॉस काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड मीन्स नथिंग बट व्हॉट, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर
ऍक्च्युअली कसं वर्क होणार आहे की मॅग्नेट तुम्ही काय करता, ज्यावेळी लोखंडी वस्तूच्या जवळ नेता दॅट टाइम काय होतं, लोखंडी वस्तू आणि मॅग्नेट मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. तर अट्रॅक्शन मीन्स व्हॉट, की त्याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होतं. तर मॅग्नेटिक फील्ड सेम इथं काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही कंडक्टर मधून करंट पास करणार आहे दॅट टाइम त्याच्या अक्रॉस काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहे त्या इथं शेअर केलेल्या आहेत. देन अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, तर इथं थंब काय रिप्रेझेंट करतोय, तर मॅग्नेटिक लाईन्स रिप्रेझेंट करतोय. सॉरी, फिंगर्स जे आहे, तर इथं फिंगर्स जे आहे दॅट रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. तर इथं एरोने काय केलेलं आहे, तर हा जो आहे सर्क्युलर पाथ मध्ये काय केलेला आहे, तुमचा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे त्या इंडिकेट केलेले आहे. दॅट इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लक्स. तर फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स रिप्रेझेंट केलं तरी चालेल. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन करंट कॅरिंग कंडक्टर. सिम्पल कन्सेप्ट आहे. देन नेक्स्ट जे आहे इंडक्टरचे टाईप जे आहे, फिक्स्ड इंडक्टर असेल किंवा व्हेरिएबल इंडक्टर असेल, तर डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे की फिक्स मीन्स व्हॉट, की याची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, फिक्स असणार आहे. की पर्टिक्युलरली काय कलर ब्रँड प्रिंटेड असणार आहे. तर या कलर बँड वरून आपण काय करणार आहे, याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. की सपोज याच्यावरती बँड जे आहे प्रिंटेड आहे येलो, ब्लॅक, सपोज हा ऑरेंज आहे आणि हा सिल्वर आहे. तर कलर कोडिंग टेबल जो आहे दॅट इज सेम ॲज आपण रेजिस्टरचा स्टडी केला, कॅपॅसिटरचा स्टडी केला. तर काय फर्स्ट बँड डिजिट रिप्रेझेंट करणार, सेकंड बँड या कलरचा डिजिट नोट करायचा, थर्ड बँड काय मल्टीप्लायर आणि फोर्थ बँड काय करणार आहे तुम्ही टोलरन्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज द टाइप ऑफ इंडक्टर जे आहे फिक्स टाइप. तर फिक्स टाइप मीन्स व्हॉट, की कलर बँड जे आहे ते तुमच्या इंडक्टर वरती प्रिंटेड असणार आहे. त्या प्रिंटेड बँड वरून तुम्ही काय करणार आहे, व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करता. दॅट इज द फिक्स्ड इंडक्टर. देन इंडक्टर जो आहे दॅट इज सेम ॲज रेजिस्टर. मार्केटमध्ये जर तुम्ही गेला परचेस करायला, रेजिस्टर असेल, इंडक्टर कॉम्पोनंट असेल, तर रेजिस्टर आणि इंडक्टर कॉम्पोनंट जो आहे तो सेम टाइप मध्ये दिसतो. की सेम रेजिस्टर आणि इंडक्टर तुम्हाला बघायला गेलं तर दोन्ही सेम दिसणार. फक्त काय डिफरन्स आहे, इंडक्टर जो आहे तो स्मॉल साईज मध्ये अवेलेबल असतो आणि सॉरी रेजिस्टर जो आहे तो स्मॉल साईज मध्ये अवेलेबल असतो आणि इंडक्टर जो आहे तो त्याच्यापेक्षा थोडासा ठीक असतो, मीन्स साईज मध्ये थोडा जास्त असतो. दॅट इज द इंडक्टर. देन फिक्स इंडक्टरचा सिम्बॉल जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये मीन्स थेअरी पेपर मध्ये तुम्हाला इंडक्टरचा सिम्बॉल जो आहे 2 मार्क साठी तुम्हाला सिम्बॉल किंवा कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जे आहे ड्रॉ करायला विचारले जात होते थेअरी पेपर मध्ये. दॅट इज फिक्स इंडक्टरचा सिम्बॉल ड्रॉ करा, फिक्स रेजिस्टर असेल किंवा फिक्स कॅपॅसिटर असेल. तर इथं काय आहे, कोर आहे. कोर वरती काय केली आहे, ही मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती वाउंड केली आहे. तर कॉइल जे आहे नंबर ऑफ टर्न्स एन रिप्रेझेंट केलेले आहेत. कोरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो ए ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन कॉइलची लेंथ एल ने रिप्रेझेंट केलेली आहे. देन आपण काय करणार आहे की करंट जो आहे तो कोर आणि कॉइलच्या अक्रॉस काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आहे. So for generating magnetic field, we have to apply voltage source. तर इथं काय केलेला आहे, हा कॉइलच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे. की ज्यावेळी आपण सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, सर्किट मधून व्होल्टेज अँड करंट जे आहे पॅरामीटर फ्लो होणार आहे. तर सर्किट मधून व्होल्टेज ऍज वेल ऍज करंट पॅरामीटर काय होणार आहे, फ्लो होणार आहे. देन नेक्स्ट जे आहे फेराइट कोर इंडक्टर. तर फेराइट कोर इंडक्टर जो आहे तो स्क्रीनवरती मी शेअर केलेला आहे. तर या टाईपचा इंडक्टर जो आहे तो आपल्या लॅबमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळी अवेलेबल आहे. की तुम्हाला फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे तो आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट. दॅट टाइम तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कॉम्पोनंट्स जे आहे ते दाखवले जातात. तर हा जो आहे फेराइट कोर इंडक्टर आहे. तर या टाईप मध्ये काय की लॅबमध्ये पण आपल्या अवेलेबल आहे फेराइट कोर इंडक्टर. देन फेराइट कोर इंडक्टर जे आहे तर याच्यामध्ये
याचं फेरोमॅग्नेटिक सेकंड टाइप जो आहे फेरोमॅग्नेटिक कोर इंडक्टर जो आहे तो इथं स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. सेम की कोर आहे त्याच्यावरती फक्त काय मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती वाउंड केली आहे, दॅट इज फेरोमॅग्नेटिक इंडक्टर. तर कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स वरती काय असणार आहे, तर तुमची इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड असणार आहे की जेवढे नंबर ऑफ टर्न्स तुमच्या कॉइलचे तुमच्या कोर वरती वाउंड असणार आहे तेवढी तुमची व्हॅल्यू काय होणार आहे, डिपेंड असणार आहे. तर दॅट इज फेराइट कोर इंडक्टर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयर्न कोर इंडक्टर. देन नेक्स्ट जे आहे एअर कोर इंडक्टर. तर आपल्या लॅबमध्ये एअर कोर इंडक्टर जो आहे दॅट इज ऑल्सो अवेलेबल. तर एअर कोर इंडक्टर सिम्पल की ही कॉइल आहे आणि त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, हा सिरॅमिक रॉड जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. सो दिस सिरॅमिक रॉड दॅट इज मोस्ट कॉमनली यूज. तर इथं तुम्हाला सिरॅमिक रॉड जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे. तर या रॉडच्या अक्रॉस काय की एअर गॅप जो आहे त्याच्यातून तुमची काय होणार आहे, एअर जी आहे ती पास केली जाणार आहे. सो सिरॅमिक एअर कोर इंडक्टर. तर इथं तुम्हाला सिंपल फक्त डायग्राम जे आहे ते ऑब्झर्व करण्यासाठी मी शेअर केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे कलर कोडिंग, की कलर कोडिंग रेजिस्टरचं सांगितलं, कॅपॅसिटरचं सांगितलं, सेम इंडक्टरचं आहे. तर याच्यामध्ये कलर कोडिंग मध्ये सेम फर्स्ट ऍज इट इज बँड रिप्रेझेंट करणार आहे, सेकंड जो आहे ऍज इट इज डिजिट नोट करणार आहे, थर्ड मीन्स व्हॉट मल्टीप्लायर नोट करणार आहे आणि फोर्थ बँड मीन्स व्हॉट टॉलरन्स. की सपोज आता टेबल जो आहे इंडक्टरचा की तुम्हाला कलर जे आहे ते प्रिंटेड आहेत रेड, वॉलेट, ब्राऊन, येलो. तर इथं कलर कोडिंग जो आहे इंडक्टरचा चार्ट मी इथं शेअर केलेला आहे की सेम कलर सिक्वेन्स सेम राहणार आहे, दॅट इज ब्लॅक, ब्राऊन, रेड सिक्वेन्स जो आहे तो सेम राहणार आहे. फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट सेम, एकच मिनिट, फर्स्ट बँड डिजिट रिप्रेझेंट करणार आहे 0 to 9, सेकंड बँड काय करणार आहे डिजिट रिप्रेझेंट करणार आहे 0 to 9. देन थर्ड बँड जो आहे तो काय करणार आहे मल्टीप्लायर रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे थर्ड बँड जो आहे तो टॉलरन्स. आता बघा इंडक्टर मध्ये टॉलरन्स जो आहे तो गोल्ड सिल्वरला सेम आहे. याच्यामध्ये ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन साठी आपण काय करणार आहे तर टॉलरन्स व्हॅल्यू जे आहे त्या ऑब्झर्व करून की तुम्हाला सपोज आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, सिंपल एक्झाम्पल इथं वरतीच शेअर केलेलं आहे की कलर बँड प्रिंटेड आहेत रेड, वॉलेट, ब्राऊन आणि इथं परत हा जो आहे की सपोज गोल्ड कलरचा बँड हा प्रिंटेड आहे. तर इथं फर्स्ट बँड रेड मीन्स व्हॉट की फर्स्ट बँड काय कोणता डिजिट रिप्रेझेंट करतोय 2. तर इथं 2 नोट केलेले आहे. नंतर सेकंड कलर कोणता आहे वॉलेट. तर वॉलेट कलर बघायचा, त्याचा सेकंड बँड बघायचा, काय नंबर रिप्रेझेंट करतोय 7. तर 2 7. देन थर्ड बँड कोणता आहे ब्राऊन. तर ब्राऊन बघायचं, ब्राऊन मीन्स काय की तुमचा मल्टीप्लायर काय इंटू 10. तर 27 इंटू 10 आणि मल्टीप्लायर काय करणार आहे सॉरी टॉलरन्स लास्ट बँड सपोज गोल्ड आहे तर गोल्डचा टॉलरन्स प्लस मायनस 5% जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज 27 इंटू 10 केलेलं आहे. आणि युनिट जे आहे तर इंडक्टर जो आहे तो आपण काय करणार आहे मायक्रो हेनरी मध्ये रिप्रेझेंट करणार आहे. सेम सिंपल एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा की फर्स्ट कलर जो आहे सिल्वर दिलेला आहे. तर सिल्वर मीन्स व्हॉट की इथं सिल्वरला नो कलर आहे, टेबल दाखवते, फर्स्ट बँड सिल्वर आहे दॅट इज काहीच नाहीये त्याच्यामुळे काही नाही नोट केलं तरी चालेल. सेकंड बँड जो आहे तो तुमचा रेड आहे, रेडचा नंबर लिहिलेला आहे. थर्ड बँड जो आहे वॉलेट आहे, वॉलेटचा नंबर लिहिलेला आहे. फोर्थ बँड जो आहे 0 मीन्स 10 आपण काय करणार आहे तर या कलरचा मल्टीप्लायर हा ब्राऊन कलर आहे, ब्राऊन कलरचा मल्टीप्लायर बघा इंटू 10. आणि नेक्स्ट कलर जो आहे गोल्ड कलर, तर गोल्डचा टॉलरन्स लिहिलेला आहे मीन्स 270 युनिट जे आहे ते आपण काय करणार आहे मायक्रो हेनरी. तर मायक्रो हेनरी मध्ये आपण काय करणार आहे ऑलवेज इंडक्टरचं युनिट जे आहे ते शेअर करणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहेत.
देन इंडक्टर लक्षात आलं सगळ्यांना. देन नेक्स्ट पॉइंट जे आहे याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स जे आहे ते इथं शेअर केलेलं आहे. तर व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स की तुम्हाला आता मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की व्होल्टेज सोर्स करंट सोर्स काय असतं. तर याच्यामध्ये की एसी सोर्स अँड डीसी सोर्स. तर एसी सोर्स अँड डीसी सोर्स तुम्हाला काय माहिती असला पाहिजे. तर एसी मीन्स व्हॉट अल्टरनेटिंग करंट अँड डीसी मीन्स व्हॉट डायरेक्ट करंट. तर अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट जे आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर याच्यामध्ये अल्टरनेटिंग मीन्स एसी ची स्टँडर्ड रेंज किती असते 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज. तर 50 हर्ट्ज काय रिप्रेझेंट करते फ्रिक्वेन्सी जी आहे ती रिप्रेझेंट करते. देन डीसी सप्लाय जो आहे दॅट इज कॉन्स्टंट सप्लाय. तर कॉन्स्टंट सप्लाय जो आहे तो आपण काय करतो 5 व्होल्ट 10 व्होल्ट 12 व्होल्ट. तर डिपेंड्स ऑन सर्किट आपण काय करतो तर व्होल्टेज जे आहे सर्किट मध्ये आपण काय करतो प्रोव्हाइड करतो. देन याच्यामध्ये आपण व्होल्टेज सोर्स स्टडी करणार आहे. तर सोर्स मीन्स व्हॉट दॅट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल केमिकल थर्मल और some other form of energy into electrical energy, or you can also mention in other words that is source as a active network element mean for generating इलेक्ट्रिकल एनर्जी. की आपण एखाद्या सर्किटला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी काय करतो तर व्होल्टेज सोर्स जो आहे तो यूज करतो. तर सोर्सेस जे आहे व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. आता व्होल्टेज सोर्स मध्ये दोन टाइप आहेत आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. देन करंट सोर्स मध्ये परत दोन टाइप आहेत आयडियल करंट सोर्स अँड प्रॅक्टिकल करंट सोर्स. तर आता व्होल्टेज सोर्स लक्षात आला की करंट सोर्स तुम्हाला लगेच लक्षात येईल. सिंपल कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये सोर्स मीन्स काय की तुम्ही काय करणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटिंग साठी काय सोर्स ऍज अ ऍक्टिव्ह नेटवर्क इलेमेंट म्हणून काय करणार आहे यूज करणार आहे. देन इथं सोर्सची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला शेअर केलेली आहे. फर्स्ट जे आहे आपण व्होल्टेज सोर्स स्टडी करणार आहे. सो व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट इट इज अ टू टर्मिनल डिव्हाइस. तर व्होल्टेज सोर्स जो आहे दॅट इज टू टर्मिनल डिव्हाइस हुज व्होल्टेज ऍट एनी इन्स्टंट ऑफ अ टाइम इज कॉन्स्टंट. तर आपण काय करणार आहे आयडियल व्होल्टेज सोर्स डीसी व्होल्टेज सोर्स जे आहे किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स स्टडी करणार आहे. दॅट इज कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्सेस जे आहे दॅट वी विल स्टडी. तर व्होल्टेज जे आहे ते तुम्ही काय करणार आहे कॉन्स्टंट व्होल्टेज जे आहे ते सर्किटला प्रोव्हाइड करणार आहे. तर डायग्राम शेअर करते. तर याच्यामध्ये आयडियल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट तर आयडियल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट दॅट इज इट इज इंडिपेंडंट ऑफ करंट ड्रॉन फ्रॉम इट किंवा that is also called as whose voltage is constant at any instant that is called as ideal voltage source. Then ideal voltage source मध्ये आता बघा इथं डेफिनेशन मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे की इंटरनल रेजिस्टन्स तुमचा काय असणार आहे आयडियल मध्ये 0 असणार आहे. बट प्रॅक्टिकली आयडियल व्होल्टेज सोर्स कॅनॉट बी ऑप्टेन. तर इथं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जे आहे ते डेफिनेशन शेअर केलेली आहे. तर डायग्राम वरून जरा जास्त लक्षात येईल. तर डेफिनेशन शेअर केलेली आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट की तुमचं स्टँडर्ड व्हॅल्यू काय असते 0 असते. बट ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल परफॉर्म करता दॅट टाइम तुम्हाला व्हॅल्यू काय 0 पेक्षा जास्त व्हॅल्यू जी आहे ती मिळते. 1 च्या इन बिटवीन 0 to 1 च्या इन बिटवीन सपोज तुम्हाला व्हॅल्यू मिळते किंवा that is practical voltage source. So practical voltage source is nothing but what that is there is some amount of internal resistances that is called as practical voltage source. तर practical voltage source मध्ये काय तुमची सम अमाऊंट ऑफ व्हॅल्यू जी आहे ती प्रेझेंट असणार आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू मध्ये तुमचा काय असतो ऑलवेज डिफरन्स असतो. तर इथं डायग्राम वरून बघा लक्षात येईल की तुम्हाला बऱ्याच वेळा डायग्राम वरून क्वेश्चन जे आहे ते विचारलेले असतात. तर व्होल्टेज सोर्स नाव दिस इज डायग्राम ऑफ
आयडियल व्होल्टेज सोर्सची डायग्राम आहे. सेम अशीच डायग्राम करंट सोर्सची आहे, फक्त व्होल्टेज सोर्स मध्ये काय केलेले आहेत, नेहमी व्होल्टेज जे आहे व्होल्टेज व्ही ने रिप्रेझेंट केलेलं आहे. करंट सोर्स मध्ये आपण काय करणार आहे, आय ने रिप्रेझेंट करणार आहे. तर व्होल्टेज व्ही ने रिप्रेझेंट करतो आणि करंट जो आहे तो आपण काय करतो, आय ने रिप्रेझेंट करतो. तर इथं व्होल्टेज सोर्स जो आहे रिप्रेझेंट केलेला आहे. तर हा सर्कल रिप्रेझेंट केलेला आहे. तर सर्कल काय रिप्रेझेंट करतो, दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल रिप्रेझेंट करतो. ऍज वेल एज इथं कॅरेक्टरिस्टिक जे आहे आयडियल व्होल्टेज सोर्सच्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर एक्स ऍक्सिस वरती काय करंट आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय व्होल्टेज आहे. तर व्ही मीन्स व्होल्टेज, आय मीन्स करंट. तर इथं आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये तुमचं व्होल्टेजची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ती रेड पोर्शनने इंडिकेट केलेली आहे, दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्स. सो आयडियल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, युअर व्हॅल्यू इज कॉन्स्टंट ऍट एनी इन्स्टंट. तर एका पर्टिक्युलर व्होल्टेज लेवलला तुमची व्हॅल्यू जी आहे ती काय कॉन्स्टंट रिप्रेझेंट केलेली आहे. देन इंटरनल रेजिस्टन्स जो आहे आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये ऍबसेंट असणार आहे. देन सेकंड डायग्राम जी आहे प्रॅक्टिकल रेजिस्टन्स व्होल्टेज सोर्सची रिप्रेझेंट केलेली आहे. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सची डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय की तुमची सम अमाऊंट ऑफ व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे. दॅट टाइम देर इज रेजिस्टन्स व्हॅल्यू इज ऑल्सो प्रेझेंट. तर इथं सेम सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे, फक्त इथं काय केलेलं आहे या डायग्राम मध्ये प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सच्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, रेजिस्टन्स जो आहे तो ऍड केलेला आहे. तर आर जो आहे दॅट इज रेजिस्टन्स. डायग्राम बघा, आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये रेजिस्टन्स ऍबसेंट आहे, व्हॅल्यू जी आहे कॉन्स्टंट आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय देर इज सम अमाऊंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स इज प्रेझेंट, दॅट इज आर. आणि व्हॅल्यू तुमची प्रॅक्टिकलची काय असणार आहे, तर स्टँडर्ड व्हॅल्यू पेक्षा कमी किंवा जास्त व्हॅल्यू तुम्हाला काय रेजिस्टन्सची सर्किट मध्ये मिळू शकते. तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये सपोज काय केली आहे, व्हॅल्यू जी आहे की तुमचं स्टँडर्ड व्होल्टेज किती 5 व्होल्ट आहे, तर तुम्हाला काय 5 पेक्षा कमी मिळेल किंवा 5 पेक्षा जास्तही मिळू शकते. दॅट इज प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट की तुमचे आयडियल आणि प्रॅक्टिकल मध्ये काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. सो प्रॅक्टिकल मीन्स काय की तुमची व्हॅल्यू जी आहे जास्त किंवा कमी असणार आहे. दॅट इज रेजिस्टन्सने प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट केली आहे. दॅट इज आयडियल करंट सोर्स अँड प्रॅक्टिकल करंट सोर्स जो आहे तो शेअर केलेला आहे. देन नेक्स्ट करंट सोर्स बघा, आता सेम करंट सोर्सची डायग्राम आहे. तर करंट सोर्स मध्ये काय आहे की करंट सोर्स मध्ये आपण आता व्होल्टेज ऐवजी व्ही ऐवजी काय रिप्रेझेंट करणार आहे, करंट आय ने रिप्रेझेंट करणार आहे. डायग्राम दाखवते इथं. तर आयडियल व्होल्टेज करंट सोर्सची डायग्राम जी आहे ती इथं स्क्रीन वरती शेअर केलेली आहे. तर इथं करंट सोर्स मध्ये की व्हॅल्यू जी आहे आयडियलची आपण काय करतो, हा रेड कलरचा एरो रिप्रेझेंट केलेला आहे. तर सर्कल मध्ये करंट सोर्सची डायग्राम एकदा दाखवते आयडियलची. तर फक्त सर्कल इंडिकेट केलेला आणि त्याच्या अक्रॉस काय व्होल्टेज जे आहे 2 पॉइंट मधलं व्होल्टेज VAB ने रिप्रेझेंट केलेलं. आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये काय की तुमची व्होल्टेजची व्हॅल्यू काय होती, कॉन्स्टंट होती. दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्स. आता करंट सोर्स बघा इथं डायग्राम सेम डायग्राम आहे करंट सोर्सची. करंट जे आहे 2 पॉइंट मधला IAB ने रिप्रेझेंट करणार आहे. करंटची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. सेम डायग्राम करंट सोर्सची. देन व्होल्टेज सोर्स मध्ये तर व्होल्टेज सोर्स जे आहे त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेलं व्होल्टेज सोर्सची परत डायग्राम दाखवते. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय देर इज सम अमाऊंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट. सो की तुमचं व्होल्टेज पण प्रेझेंट असणार आहे की तुमचं स्टँडर्ड पेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल. सेम करंट सोर्स मध्ये की करंट सोर्स मध्ये इथं रेजिस्टन्स जो आहे तो पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यानुसार प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती समवॉट तुमची प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानुसार प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. डिफरन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर इक्वेशन तुम्हाला हे स्टडीसाठी नाहीये,
फक्त डायग्राम जे आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या की आयडियल व्होल्टेज सोर्स असेल किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल आयडियल किंवा प्रॅक्टिकल करंट सोर्स असेल. तर परत एकदा शॉर्ट मध्ये सांगते. तर सोर्सेस मीन्स व्हॉट, की सोर्स आपण काय करणार आहे, तर सर्किट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटिंग पर्पज साठी काय करतो, सोर्स जो आहे तो डिव्हाइस यूज करतो. तर सोर्स इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज वी प्रोव्हाइड एनर्जी टू द सर्किट. त्याच्यामध्ये दोन टाईपचे व्होल्टेज सोर्सेस आहेत, सोर्सेस आहेत, व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. त्याच्यामध्ये अगेन परत दोन सब टाईप आहेत, आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. करंट सोर्सेस मध्ये सेम टाईप आहेत, आयडियल करंट सोर्स असेल किंवा प्रॅक्टिकल करंट सोर्स असेल. तर आयडियल मीन्स व्हॉट, याच्यामध्ये की तुमचा व्होल्टेजची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे ऍट पर्टिक्युलर इन्स्टंट. डायग्राम दाखवते. तर इथं व्होल्टेज सोर्स, आयडियल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, that is voltage at any instant of time is a constant, that is called as ideal voltage source. सेम डायग्राम मध्ये इथं आयडियल व्होल्टेज सोर्स जे आहे ते कॉन्स्टंट स्ट्रेट लाईन ने इथं इंडिकेट केलेलं आहे, दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्स. डायग्राम जे आहे ती रिप्रेझेंट केलेली. देन आपण सेकंड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स स्टडी केलं. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, there is some amount of internal resistances is present, that is called as practical voltage source. तर इथं सेकंड डायग्राम मध्ये प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये, तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये रेजिस्टन्स जो आहे तो इथं सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. करंट सोर्स मध्ये काय, फक्त हा रेजिस्टन्स काय केलेला आहे इथं पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे, मीन्स तुमचं व्होल्टेज काय असणार आहे तिथं प्रेझेंट असणार आहे. कमी असेल किंवा जास्त असेल त्याच्यानुसार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही ड्रॉ करणार आहे. सेम करंट सोर्स मध्ये आयडियल मध्ये काय, की करंट तुमचा कॉन्स्टंट असणार आहे आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये काय, की इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे. सो देर इज प्रॅक्टिकली करंटची व्हॅल्यू जी आहे ती तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू पेक्षा कमी दाखवली आहे, दॅट इज प्रेझेंट असणार आहे, दॅट इज व्होल्टेज सोर्स. तर व्होल्टेज सोर्स कन्सेप्ट जो आहे तो लक्षात आला. सिंपल कन्सेप्ट आहे. व्होल्टेज सोर्सेस लक्षात आले. लक्षात आले सोर्स, व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स लक्षात आला. चॅट बॉक्स मध्ये यस और नो शेअर करा. देन नेक्स्ट जे आहे अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल जे आहे, बऱ्याच वेळा क्वेश्चन जो आहे याच्यावरती तुम्हाला MCQ एक्झाम मध्ये विचारला जातो. दॅट इज व्हॉट इज अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, डेफिनेशन लक्षात ठेवायची. तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, कंटिन्युअस व्हॅरिंग सिग्नल विथ रिस्पेक्ट टू टाइम. That is the definition is represented here. Continuous wave that changes over a time period, that is called as analog signal. तर analog signal जो आहे तो आपण काय करतो, साइन वेवफॉर्म ने रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिग्नल, तर डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, डिस्क्रीट वेव. तर डिस्क्रीट वेव काय करतो आपण, की दोन व्हॅल्यूज रिप्रेझेंट करतो, दॅट इज इन डिजिटल फॉर्मॅट. दॅट इज वी रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन इन बायनरी फॉर्म. सो बायनरी फॉर्म मीन्स व्हॉट, की आपण 0 आणि 1 ने काय करतो, तर डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर अॅनालॉग सिग्नल जो आहे साइन वेव फॉर्म ने रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिग्नल जो आहे तो आपण काय करतो, स्क्वेअर वेव फॉर्म ने रिप्रेझेंट करतो. तर इथं रिप्रेझेंटेशन जे आहे अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नलचं स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे. तर हा जो आहे अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, कंटिन्युअस व्हॅरिंग सिग्नल विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज अॅनालॉग सिग्नल. तर अॅनालॉग सिग्नल जो आहे तो आपण काय करतो, साइन वेवफॉर्म ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज अॅनालॉग सिग्नल. देन डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, इट कॅरीज
टू डिस्क्रीट व्हॅल्यूज दॅट इज व्हॅल्यू 0 अँड 1. तर दोन डिस्क्रीट व्हॅल्यू दॅट इज बायनरी इन्फॉर्मेशनने आपण काय करतो, डिजिटल सिग्नल जो आहे 010101 फॉर्मॅट मध्ये काय करतो, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर डिजिटल सिग्नलचा शेप जो आहे दॅट इज स्क्वेअर वेव्हफॉर्म. तर स्क्वेअर वेव्हफॉर्मने आपण काय करतो, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. नंतर सेम डिफरन्स जो आहे की आता जे पॉइंट सांगितले त्याच्यावरतीच काय केलेलं आहे, डिफरन्स जो आहे तो नोट केलेला आहे. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 मार्क्स साठी कंपॅरिझन विचारलं जायचं. कम्पेअर अॅनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम किंवा अॅनालॉग सिग्नल विथ रिस्पेक्ट टू डिजिटल सिस्टीम किंवा डिजिटल सिग्नल. तर अॅनालॉग मीन्स व्हॉट, that is continuously varying signal with respect to time or a continuously signal that changes over a time period, that is called as analog signal. Then digital signal, the digital signal means what, which carries two discrete values that is in the binary information format, that is called as digital signal. तर analog signal जो आहे तो आपण साइन वेव्हफॉर्म ने रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिग्नल जो आहे तो आपण काय करतो, स्क्वेअर वेव्हफॉर्म ने काय करतो, रिप्रेझेंट करतो. देन सेम इथं अॅनालॉग सिस्टीम आणि डिजिटल सिस्टीम मधलं काय केलेलं आहे, डिफरन्स जो आहे तो शेअर केलेला आहे. 4 मार्क्स साठी बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये डिफरन्स जो आहे तो विचारला जायचा थेअरी पेपर मध्ये. आता एमसीक्यू मध्ये तुम्हाला कंपॅरिझन बेसिस वरती काय एमसीक्यू विचारले जातील की आता सेम सांगितलं अॅनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम. तर डिजिटल सिस्टीम काय की आपण बायनरी फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करतो, दॅट इज इन द फॉर्म ऑफ 0 अँड 1. तर अॅनालॉग सिग्नल जो आहे दॅट इज नथिंग बट कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल विथ रिस्पेक्ट टू टाइम रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिस्टीम जे आहे स्क्वेअर वेव्हफॉर्म ने रिप्रेझेंट करतो. अॅनालॉग सिस्टीम जे आहे ते आपण काय करतो, साइन वेव्हफॉर्म ने रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट कंपॅरिझन जे आहे की डिजिटल सिस्टीम फर्स्ट ट्रान्सफॉर्म द अॅनालॉग वेव्ह टू लिमिटेड नंबर्स अँड देन रेकॉर्ड देम ॲज अ डिजिटल स्क्वेअर वेव्ह. तर याच्यामध्ये रेकॉर्डिंग जे आहे डिजिटल टू अॅनालॉग, तर कन्व्हर्टर जे आहे ते तुम्हाला आता डिटेल मध्ये स्टडी नाहीये. तर कन्व्हर्टर ए टू डी कन्व्हर्टर, डी टू ए कन्व्हर्टर, त्या टेक्नॉलॉजीनुसार आपण काय करत होतो, तर पहिल्यांदा अॅनालॉग सिग्नल डिजिटल सिग्नल असेल तर तो अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करत होतो. परत अॅनालॉगचं डिजिटल, तर एडीसी आणि डीएसी सर्किटचे टाइप्स आहेत त्याच्यानुसार आपण काय करतो, तर कन्व्हर्जन करून काय करतो, तर सिग्नल टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या यूज करतो. नंतर ट्रान्समिशन बेसिस वरती आहे की ट्रान्समिशन जे आहे की डिजिटल डेटा जो आहे दॅट वी कॅन इझिली ट्रान्समिट विदाउट एनी नॉइज सिग्नल. बट अॅनालॉग सिस्टीम मध्ये काय की अॅनालॉग सिग्नल ज्यावेळी तुम्ही ट्रान्समिट करता दॅट टाइम की तुमचा नॉइज सिग्नल, तर नॉइज सिग्नल मीन्स व्हॉट, अनवॉन्टेड सिग्नल तुमचा काय होतो सिस्टीम मध्ये जनरेट होतो. देन फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती शेअर केलेली आहे. तर डिजिटल सिस्टीम जो आहे दॅट कॅन बी इझिली फ्लेक्झिबल, बट अॅनालॉग सिस्टीम हार्डवेअर आर नॉट फ्लेक्झिबल. देन बँडविड्थ शेअर केलेली आहे. तर डिजिटल सिस्टीमची बँडविड्थ जी आहे दॅट इज मोर बँडविड्थ डिजिटल सिस्टीमची. अॅनालॉग सिस्टीमची बँडविड्थ जी आहे ती लेस असते. मेमरी जी आहे तर डेटा जो आहे किंवा मेमरी जी आहे ती आपण काय करतो, बायनरी बिट्स मध्ये डिजिटल सिस्टीम मध्ये मेमरी स्टोअर करतो. अॅनालॉग सिस्टीम मध्ये आपण काय करतो, तर वेव्हफॉर्म, तर सायनुसॉइडल वेव्हफॉर्म दॅट इज साइन वेव्हफॉर्म मध्ये काय करतो, इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर करतो. आणि लास्ट कंपॅरिझन पॉइंट जो आहे पॉवर रिक्वायरमेंट, तर डिजिटल सिस्टीम मध्ये काय लो पॉवर रिक्वायरमेंट असते आणि अॅनालॉग मध्ये काय जास्त पॉवरची, दॅट इज मोर पॉवर दॅन डिजिटल सिस्टीम इट रिक्वायर्स अॅनालॉग सिस्टीम. तर कंपॅरिझन जे आहे ते शेअर केलेलं आहे. सेम कंपॅरिझन वरूनच याचे अॅनालॉग सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस शेअर केलेले आहेत किंवा डिजिटल सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस जे आहे ते शेअर केलेले आहेत. की अॅनालॉग सिस्टीम आता तुम्हाला सांगितलं, तर अॅनालॉग मीन्स व्हॉट की तुम्ही डेट सिग्नल जो आहे इझिली प्रोसेस करू शकता, दॅट इज
सेकंड ऍडव्हान्टेज शेअर केलेलं आहे, इट इज बेस्ट सुटेड फॉर ऑडिओ व्हिडिओ ट्रान्समिशन, की अॅनालॉग सिग्नल थ्रू तुम्ही ऑडिओ डेटा व्हिडिओ डेटा ट्रान्समिट करू शकता. देन लो कॉस्ट मध्ये अॅनालॉग सिग्नल जे आहे ते तुमचे अवेलेबल असतात. देन याच्यासाठी आपल्याला एनी एक्स्ट्रा हार्डवेअर सर्किटची रिक्वायरमेंट पडत नाही. दॅट इज नॉट नेसेसरी टू बाय न्यू ग्राफिक बोर्ड. देन बँडविड्थ जी आहे ती लेस असते कंपॅरिझन मध्ये सांगितलं. आणि ॲक्युरेट तर रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट इज मोर ॲक्युरेट. देन डिसएडव्हान्टेज जे आहे तर मेन डिसएडव्हान्टेज जो आहे अॅनालॉग सिस्टीमचा काय, की ज्यावेळी तुम्ही डेटा ट्रान्समिट करता दॅट टाइम तुमचा काय होतो, सिग्नल मध्ये नॉइज सिग्नल जनरेट होतो. तर नॉइज सिग्नल मीन्स व्हॉट, अनवॉन्टेड सिग्नल. तर ज्यावेळी अनवॉन्टेड सिग्नल तुमचा मेन ओरिजिनल सिग्नल मध्ये जनरेट होतो दॅट टाइम त्या सिग्नलची क्वालिटी जी आहे ती काय होते, लॉस्ट होते, किंवा त्यातला डेटा जो आहे दॅट कॅन बी करप्टेड. सो दीज आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ अॅनालॉग सिग्नल. तर मेन तुमचं काय, की नॉइज सिग्नल मुळे काय होणार आहे, की डेटाची क्वालिटी ऍज वेल एज डेटा करप्ट होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असतात. दॅट आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ अॅनालॉग सिस्टीम. देन सेम अॅनालॉग सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस अँड डिजिटल सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस जे आहे ते शेअर केलेले आहेत. तर याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस जे आहे सेम डिजिटल सिस्टीम मध्ये तुम्ही इझिली डेटा ट्रान्समिट करू शकता, कॉम्प्रेस करू शकता. देन इन डिजिटल सिस्टीम देर आर नो नॉइज सिग्नल जो आहे तो तुम्ही नॉइज फ्री डेटा जो आहे तो सिस्टीम मध्ये ट्रान्समिट करू शकता. सो देर आर लेस चान्सेस टू करप्ट डेटा. तर डेटा जो आहे करप्ट होण्याचे चान्सेस कमी असतात डिजिटल सिस्टीम मध्ये. देन डिसएडव्हान्टेज जो आहे डिजिटल सिस्टीमचा दॅट इज प्रोसेसिंग स्पीड काय असणार आहे, लिमिटेड असणार आहे. बँडविड्थ जी आहे ती कंपॅरिझन मध्ये सांगितलं की बँडविड्थ रिक्वायरमेंट जी आहे ती जास्त असणार आहे. आणि नेक्स्ट कंपॅरिझन पॉइंट मध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी सांगितलेल्या की सिग्नल्स जे आहे ते तुम्हाला ए टू डी, डी टू ए हार्डवेअर सिग्नल जे आहे सर्किटची रिक्वायरमेंट असते. तर ए टू डी मीन्स व्हॉट, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आणि डी टू ए मीन्स व्हॉट, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर हे जे आहे मिक्सचर सिग्नल हार्डवेअरची रिक्वायरमेंट जे आहे तर अॅनालॉगचं डिजिटल मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी किंवा डिजिटलचं अॅनालॉग मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी रिक्वायरमेंटची गरज असते. सो दॅट इन सर्किट एरर जो आहे तो जनरेट होतो. सो दीज आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ डिजिटल सिग्नल. तर इथं आपण कॅपॅसिटर नंतर इंडक्टर पार्ट जो आहे तो स्टडी केला. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपण व्होल्टेज सोर्सेस जे आहे ते डिटेल मध्ये स्टडी केले. आयडियल व्होल्टेज सोर्स असेल किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असेल. देन अॅनालॉग आणि डिजिटल सिस्टीम जे आहे ते आपण स्टडी केलं. तर अॅनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम जे आहे तर त्याचं कंपॅरिझन आणि कंपॅरिझन नंतर आपण काय स्टडी केलं की त्याचे मेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस जे आहे अॅनालॉग अँड डिजिटल सिस्टीमचे काय केलेले आहेत ते रिप्रेझेंट केलेले आहेत. सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आता टाइम लिमिट जो आहे तो संपलेला आहे त्याच्यामुळे लेक्चर एंड होईल. तर कंटेंट मध्ये बघा आता या चॅप्टर मधला लास्ट पॉइंट जो आहे तो सिग्नल्स आणि इंटिग्रेटेड सर्किट आपण स्टडी करणार आहे. तर सिग्नल्स आता आपण स्टडी केलं अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट स्टडी केलं, रेजिस्टर कॅपॅसिटर इंडक्टर स्टडी केलं. देन कलर कोड स्पेसिफिकेशन स्टडी केले, व्होल्टेज सोर्स करंट सोर्स आता स्टडी केला. देन नेक्स्ट आहे सिग्नल, अॅनालॉग सिग्नल डिजिटल सिग्नल, त्याच्यामधला डिफरन्स जो आहे